नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळीपालन उद्योजक. हे बघा, हे माकेगाव तालुका अंबेजोगाई जिल्हा बीडमधून अजय देशमुख आणि त्यांचे मित्र आलेले आहेत. त्यांनी हे आपल्याकडून काठेवाडीच्या टॉपच्या म्हणजे दुसऱ्या वेतातल्या 5 पाठी आणि तिसऱ्यांदा खाली होणारी 1 शेळी अशा 6 शेळ्या खरेदी केलेल्या आहेत. आता ह्या माकेगावला शेळ्या चाललेल्या आहेत आणि आता आपल्याकडे एक नवीन ह्या गाडीमधले एक 8 शिल्लक आहेत आणि वेलेल्या 11 शेळ्या आहेत. याच्यामध्ये जे तो आपल्याला हे होईल अशा खात्रीने शेळ्या घेण्यासाठी संपर्क करा. पूर्ण काठेवाडी भावनगर जंगलचं डबल हड्डी. यांच्याकडे कुक्कुटपालन पण आहे, मोठा व्यवसाय आहे त्यांचा अंबेजोगाईच्या जवळ. माकेगावचे देशमुख म्हणून आहेत. एक मिनिट, तीच राहू द्यायची ना? नाही, शेळी चांगली ती. हां, शेळी चांगली. शेळ्या बाबतीत देशमुखात काही अडचण आली तर मला तेवढ्या मिनिटात फोन करायचा. काही अडचण येणार आपला एकदम खात्रीसारखं ह्याच्यामध्ये होत जातं. हा ना, मग ते सांगतोय ना. हां, पिल्लं 1 होतील 2 होतील तो भाग वेगळा, पण आजारपणाचं याचं त्याचं आलं का तर सरळ मला फोन करायचा. ह्या गोष्टी कारण आपण सगळा खेळच आपला विश्वासावरचा शेतकऱ्यांसाठी की निव्वळ व्यापार आणि व्यवसायच करायचा हा यातला आपला हेच नाहीये. आता सगळ्या भरल्या. हा, त्याला फळे आहेत ना? हा, मग तसं पॅक हे करा. पण बाहेर मुंडकं टाकून एखादी नुटी टाकून ये. नाही, कामाला येतील ना ते. नाही, मुंडकं निघू द्या, फक्त शेळीचं अंग पूर्ण बाहेर नाही आलं पाहिजे. आहे तिथून खाली आलं, त्याच्या वर जात नाही शेळी, तेवढ्याच तेच महत्वाचं आहे. असं हेवढी पड करा ना. त्याचं आहे ना, असं असं बसलं पाहिजे, म्हणजे ते इकडे इकडे सरकणार नाही. होते नाही होते, नंतर आडी एक रशी बांधू आपण त्याला. हा, रशी आणा, रशी जास्त गुंतलेली बरी. गुढी टाकील बरं का. तसा त्यांना प्रवासाची त्याच्यामुळे ते काही एवढे हे होत नाही. हां, तिथं नाही, इथं बांधा, याला बांधा ना, जोड घेऊन येते. नाही, तसं करा. वर वर वरती काही गरज नाही अजिबात. नाही, वर काही गरज नाही. हां, असं प्रत्येकाला हां तसं गुंडाळत चला. फक्त मागं लक्ष ठेवायचं थोडं थोडं. आता पलीकडून घ्या त्याच्या त्या. हां, तिथून परत खाली एक घ्या. तसं एक असं केलं तर याच्यातून असं घ्या, म्हणजे ते वर जाणार नाही. हे काही खाली वर होईल मुंडक्यानी. या इकडून असं
वरून आलं धाव देऊ का? हां तसं आणि तसं करीत चला म्हणजे ते वरती जाणार नाही. म्हणजे ह्या बी रस्त्या जुळणार नाहीत ना त्या तसं बांधल्यावर. बस किती का ओके झालं ते. ओके. इकडे पुरते का जेवण इथे 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 इथं पुरते गेला मग बांधा तिथे काय. हा एका याच्यातून वाटलं असतं घ्या. नाही ते सरळ फक्त हां तसं म्हणजे मग ते हे व्हायचं नाही. आता काय होत नाही. ओके अजय भाऊ तुम्ही तिघं असं इकडं तोंड करून बघा हे करा आपल्याला एक्स्ट्रा टाकून देऊ हे. अजय भाऊ तुमचा पूर्ण परिचय सांगा गाव नाव. अजय देशमुख माकेगाव राहणार तालुका अंबोली जिल्हा बीड. 6 बरं शेळ्या घेतल्या 6 शेळ्या घेतल्या. काय भाव घेतला खरा भाव सांगायचा. 22,000 रुपयाला आम्ही पूर्ण 6 नग घेतले. हां तेव्हा मित्र बरं व्यवहार आपला कसा झाला. यावर एक हा सगळा तुम्ही फक्त फोनवर चालत ना आपल्याकडे आणि आमच्या मित्रांचे मित्र आहेत समजा माझी त्यांची ती नंतर ओळख झाली. अमर देशमुख आमचे मित्र आहेत त्यांचे ते गाववाले त्यांची भाऊकी समजा घरातलेच आहेत ते. अशा हिशोबाने ह्या माकेगावला शेळ्या चाललेल्या आहेत बघा अंबेजोगाई तालुका जिल्हा बीड. ओके धन्यवाद.